हॅलो अँड वेलकम बॅक टू मेगास व्लॉग्स. तर आज आम्ही आलेलो आहोत नेरूळच्या वंडर पार्क इथे. लहान मुलांसाठी सर्वात उत्कृष्ट जागा आहे. तर आता मुलांच्या सुट्ट्यासुद्धा पडणार आहे, तर तुम्ही इथे नक्कीच भेट देऊ शकता. चला तर हा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण एंट्री तिकीट परचेस करून निघालेलो आहोत थेट आतमध्ये जाण्यासाठी. तर आतमध्ये तुम्हाला इथे पाण्याची बॉटल अलाउड केली जाते लहान मुलं असतील तर. त्या व्यतिरिक्त इथे लहान मुलांसाठी खूपच सुंदर असा एंट्रीला सेल्फी पॉईंट दिला आहे, जिथे आम्ही शौर्याचे काही फोटोसुद्धा काढले. ह्या पार्कचं नाव 7 वंडर्स दिलेलं आहे, कारण की जगातील जे 7 वंडर्स आहेत ते इथे छोटे छोटे बनवलेले आहेत व त्याची इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे, जे तुम्ही इथे लहान मुलांना आणून दाखवू शकता. तर तुम्ही बघू शकता खूपच उत्तम प्रकारे ह्या लोकांनी हे बनवलेले आहेत. इथे तुम्ही फोटोज काढू शकता, व्हिडिओज काढू शकता, पण इथे ह्याला टच करण्यासाठी किंवा हात लावण्यासाठी सक्त मनाई आहे. हे आपलं भारतातलं ताजमहलसुद्धा इथे दाखवलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे बरेच जे राईड्स आहेत त्याचे इथे कॉस्टिंगसुद्धा दिलेलं आहे. आणि प्लीज एज लिमिट रीड करा, त्याच्यानंतरच तुम्ही तिकीट्स काढा. बिकॉज आम्ही शौर्याची तिकीट काढली होती आणि तिथे 4 इयर्स प्लसलाच आहे आणि 12 इयर्सच्या खालीच लोकांना ट्रेनमध्ये अलाउड केलं जातं. तर तुम्ही ती काळजी नक्कीच घ्या. इथे बरेच एज लिमिट्सला घेऊन रूल्स दिलेले आहेत. काही राईड्समध्ये इथे 16 इयर्स प्लस आहे, काहींना 4 इयर प्लस, तर काही राईड्सला इथे 12 इयर्स प्लस आहे. कुठे कुठे तर आधार कार्डसुद्धा ही लोक विचारतात. तर तिकीट परचेस करताना प्लीज तुम्ही तुमचे एज लिमिट्स तिथे सांगा, म्हणजे तुमचं एज काय आहे ते सांगा, मगच तिकीट परचेस करा, कारण की तुमचे पैसे कुठेही वेस्ट जाऊ नये. Try this. Up, walk. तर तिथे जाऊ. तिथे तलाव वाटतं, बघूया काय तलाव. पाण्याचं पॉइंट असतो. खूपच मस्त ग्रीनरी पण आहे. जर फॅमिली टाईम स्पेंड करायचा आहे किंवा फ्रेंड्ससोबतसुद्धा एन्जॉय करायचं तर मुंबईमध्ये रिसॉर्टला न जाता तुम्ही इथे ती बऱ्याच गोष्टींची मजा घेऊ शकता. फक्त एवढंच की तुम्हाला स्विमिंग पूलचा आनंद इथे नाही भेटणार, कारण की पाण्याच्या गोष्टी इथे नाही आहेत. पण बाकी सगळ्या राईड्स आहेत ज्या तुम्हाला फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत खेळायला आवडतात. ही एक ट्रेन आहे ज्याचं स्टार्टिंग एज आहे 4 इयर प्लस व एज लिमिट आहे 12 इयर्सपर्यंत. तर तुम्ही त्या एजच्या गॅपमध्ये बसत असाल तरच ह्या ट्रेनची तिकीट परचेस करा. इथून सरळ तुम्ही बंपर कार खेळायला येऊ शकता. हे जे आहे तिथून स्ट्रेट हे बंपर कारचं आहे आणि हे बघू शकता हे तिकीट्स आहेत जे आम्ही घेतलेले आहेत. पडली. आम्ही टॉय ट्रेनसाठी लाईन लावली आणि खूपच प्रचंड लाईन बघू शकता. जर हा गेम तुम्हाला खेळायचा असेल ना, टॉय ट्रेनमध्ये मोठेसुद्धा अलाउड आहे. तर टॉय ट्रेनसाठी येणार असा तर प्लीज आधी येऊन इथे लवकर कोणाला तरी लाईन लावायला सांगा, मग तिकीट काढता. जायचं तुला?
ह्या टॉय ट्रेनमध्ये बसल्यावर तुमच्या लक्षात येईल हे खूपच प्रचंड मोठं आहे वंडर्स पार्क. तुम्ही एका दिवसामध्ये हे फिरलात तर नक्कीच तुमचे पायसुद्धा दुखायला लागतील. आणि मला अजून एक सांगायचं होतं, हे जेवढेही मोठे राईड्स आहेत त्याला इथे खूपच लॉंग वेटिंग टाईम आहे. एक राईडसाठी तुम्हाला दीड ताससुद्धा लाईन लावावी लागते. जर तुम्हाला ह्या राईड्सची मजा घ्यायची आहे तर प्लीज तुम्ही वीकडेजमध्ये या, मंडे टू फ्रायडेच्या मध्ये या. कारण की जर तुम्ही सॅटर्डे संडे येता तर इथे तुम्हाला कोणतेही राईड्स करायला अवेलेबल मिळतील किंवा तुमचं 1-2 राईडसुद्धा त्या आवर्समध्ये होईल असं मला सांगतासुद्धा येत नाही आहे. कारण आम्हीसुद्धा 1 ते 1.5 तास इथे एक राईडसाठी लाईनमध्ये थांबलो होतो. जर तुम्हाला पार्कमध्ये एन्जॉय करायचं तर प्लीज तुम्ही वीकडेजमध्ये या. ह्या पार्कचे जे टाईम आहे ते आहे 4 to 9 पर्यंत. आणि ह्याचे जे तिकीट्स आहेत, ज्या दिवशी गर्दी असते ह्या लोकांचे तिकीट्स काउंटर ही लोक ऑलमोस्ट 7 वाजता किंवा 6:30 वाजता बंद करतात. तर ह्याची काळजी नक्कीच घ्या की तुम्ही तिकीट्स तुमचे जे काय राईड्सचे असतील ते तुम्ही अगोदरच परचेस करा. नंतर जेव्हा ही इथे वॉटर शो होतो त्यानंतर इथे बरंच क्राऊड खाली होतं, मग तुम्ही राईड्स करू शकता. आलं स्टेशन. पोचलो स्टेशनला. चलो चला उतरा. आ जाओ, हात पकड. चल चल. टॉय ट्रेन नंतर आम्ही आलो होतो इथे इकडचा बेस्ट टेस्ट म्हणजेच फाउंटेन शो बघायला. इकडचा फाउंटेन शो सुरू होतो संध्याकाळी 7:15 वाजता. 7:15 वाजताच इथे पूर्ण असं क्राऊड बसतं. आणि मी तुम्हाला इथे काही शॉट दाखवते कारण हे फाउंटेन शो ऑलमोस्ट 15 to 20 मिनिट्सचं होतं. तर ह्याची जर मजा घ्यायची आहे तर तुम्ही एकदा नक्कीच इथे विजिट करा. मी काही गोष्टी तुम्हाला दाखवते, त्या व्यतिरिक्त इथे बऱ्याच असे मॅसेज पोचवण्यासाठी सुद्धा इथे हे फाउंटेन शो दाखवलं जातं. तर ह्याची जर मजा घ्यायची तर तुम्ही नक्कीच एकदा वंडर्स पार्कला भेट द्या. फाउंटेन शो संपल्यानंतर आम्ही जात होतो फूड कोर्टकडे. पण फूड कोर्ट प्रचंड गर्दी असते. तर जर तुम्हाला काय खायचं आहे किंवा बिस्लरी बॉटल्स घ्यायचं तर बाहेरसुद्धा इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.